इतर कार्यक्रम आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं होता, एक महात्मा फुले जयंतीच्या निमित्तानं होतं, परंतु मी त्यांना भेटायला ते कार्यक्रम सोडून आलो होतो। परंतु पोलिसांनी जी काही माहिती दिली की त्यांच्याकडे ज्या मशाली होत्या, काही मशालीमधला वितळून एखाद्याच्या अंगावर पडून काहीतरी जखम होण्याचा संभव होता, म्हणून त्यांना डिटेन केलं होतं। परंतु त्या पोलिसांना सुद्धा सूचना दिलेल्या आहेत, त्यांच्या ज्या न्यायिक मागण्या आहेत त्या आपण पूर्ण केल्या पाहिजेत। आता मी माझ्या खात्यातर्फे सुद्धा जे दिव्यांगाला आरक्षण 1% होतं त्याचं 5% केलेलं आहे, आणि म्हणून त्यांच्या प्रत्येक प्रश्नावर सरकार गांभीर्याने घेते। महाराष्ट्रात पहिल्यांदा दिव्यांगासाठी मंत्रालय आम्ही स्थापन केलेलं आहे, हे कुठं झालेलं नाही आहे, म्हणून त्यांच्या मागण्याला सहानुभूती नाही तर हे आमचं कर्तव्य म्हणून आम्ही पाहतो, आणि त्या पद्धतीने त्यांच्या मागण्याचा आम्ही निश्चित विचारही करतोय। मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा 14 तारखेला सकाळी भेटणार आहे, त्या टायमाला सुद्धा यांच्या मागण्याबद्दल त्यांच्याशी चर्चाही करणार आहे, आणि पोलिसांना सुद्धा मी आता विनंती केलेली आहे की ते दिव्यांग आहेत त्यांना अटक करू नका, त्यांना डिटेन जरी केलं असेल तर त्या तातडीने त्यांना सोडण्यात यावं असं त्यांना सुद्धा मी सूचना केल्या आहेत। त्यांनी मागणी केलेली आहे की शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, विशेष म्हणजे ते म्हणाले की हिंदू शेतकरी, कारण तुम्ही हिंदू नावावर मतदान हिंदू म्हणून मते मिळवली, सत्ता मिळवली, त्याच हिंदू शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी। बघा, सरकारने सर्व योजना ह्या शेतकऱ्यांसाठी केलेल्या आहेत। सरकार कधीही मागं पुढं पाहणार नाही, शेतकऱ्यांच्या जीवावर आम्ही राजकारण करतो। शेतकरी जगला पाहिजे ही सरकारची भूमिका आहे, परंतु सरकारकडे द्यायला जर थोडीशी जी अडचण आहे ती अडचण पाहता शेतकरी हा समजदार आहे, त्यालाही माहिती आहे की अडचणीमध्ये आहेत, म्हणून आम्ही त्यांना कर्जमाफी हे करणारच आहोत, ह्याबद्दल दुमत नाही आहे। कुणीही असा गैरसमज जो पसरवायचा प्रयत्न करतात की शेतकऱ्यांचं आता काय, तुम्ही निवडणुकीमध्ये घोषणा केली होता, असं नाही, तर शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे। पण त्याला जो काही कालावधी लागणार आहे त्यासाठी थोडीशी वाट पाहावी लागेल, आणि तो शेतकरी बांधव आमचा तेवढा समजदार आहे, अनेक त्रासातून तो जातोय, म्हणून त्यांना या आमच्या गोष्टीसुद्धा ते समजून घेतील अशी अपेक्षा आहे। त्यांची एक मागणी महत्त्वाची आहे शहरासाठी की शहराला मुबलक पाणी पुरवठा त्वरित। निश्चित तो उद्यापासून पाणी पुरवठा सुरू होतोय। 900ची लाईन जी काय आमची फुटली होती, अनेक वेळा रिपेअर केली गेली जायची, मी स्वतः व्हिजिट दिली, ती नवीन लाईन टाकली। 4 दिवसामध्ये हा रेकॉर्ड आहे की 4 दिवसामध्ये ती पूर्ण पाईपलाईन चेंज केली गेली, आणि उद्यापासून पाणी यायला सुरुवात सुद्धा आजच सुरुवात झाली असेल, उद्यापासून पाणी शहराला मिळायला सुरुवात होईल।